राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली। यावेळी महायुतीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं आहे, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला आहे। मात्र यावेळी अनेक नेत्यांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला आहे। त्यामुळे विरोधकांनी ईव्हीएम विरोधात मोहीम सुरू केली आहे, कारण ईव्हीएम मध्ये गडबड झाली असल्याचा पराभूत आमदारांना संशय आहे। अशातच आता महाराष्ट्रातल्या एकूण 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज केले आहेत। मात्र निवडणूक आयोगाने मागणी मान्य केली तर उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांच्या 5% मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणी करता येत असते। मात्र एका केंद्रावरील ईव्हीएम पडताळणीसाठी तब्बल 47,200 रुपये शुल्क लागतं। तसेच कोर्टात जर कुणी आव्हान न दिल्यास अर्ज केल्याच्या 45 दिवसात ही पडताळणी होत असते। या 22 उमेदवारांनी ईव्हीएम पडताळणीची केली मागणी। संगमनेर विधानसभा बाळासाहेब थोरात, पुणे कॉन्टोन्मेंट विधानसभा रमेश बागवे, कर्जत जामखेड विधानसभा राम शिंदे, अहमदनगर शहर विधानसभा अभिषेक कळमकर, पारनेर विधानसभा राणी लंके, राहुरी विधानसभा प्राजक्त तनपुरे, कोपरगाव विधानसभा संदीप वरपे, विक्रमगड विधानसभा सुनील भुसारा, हडपसर विधानसभा प्रशांत जगताप, शिरूर विधानसभा अशोक पवार, खडकवासला विधानसभा सचिन दोडके, पिंपरी चिंचवड विधानसभा राहुल कलाटे, तुमसर विधानसभा चरण वाघमारे, अणुशक्तीनगर विधानसभा फवाद अहमद, कोपरी विधानसभा पाचपाखाडी केदार दिघे, ठाणे शहर विधानसभा राजन विचारे, ओळा माजीवाडा विधानसभा नरेश मनेरा, डोंबिवली विधानसभा दीपेश म्हात्रे, एरोली विधानसभा MK मडवी, वसई विधानसभा हितेंद्र ठाकूर, नालासोपारा विधानसभा क्षितिज ठाकूर, बोईसर विधानसभा राजेश पाटील। ईव्हीएम बाबत सगळ्यांना शंका असल्यानं पडताळणी करत असल्याचा दावा पराभूत उमेदवार संदीप वरपे यांनी केला। पराभव पचवता आला नाही ते उमेदवार ईव्हीएमवर संशय घेत असल्याचा आरोप भाजपच्या शिवाजी कर्डिल यांनी केला। राम शिंदेंनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज करून अमित शहांवरच संशय घेतल्याचा टोला रोहित पवारांनी लगावलाय। ईव्हीएम मशीनच्या पडताळणीत पराभूत उमेदवारांची शंका दूर होते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तर मंडळींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।